या घडीची आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण आणि या प्रकरणी निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोर्टाच्या पूर्व परवानगी शिवाय नाशिक जिल्हा सोडता येणार नाहीये। सुरुवातीला आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश, निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन। अगदी खरं लागू आपण बघितलं असेल तर गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीमधील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं। यामध्ये निदा खानला संशयित आरोपी करण्यात आलेलं होतं आणि तिच्यावर वेगवेगळे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्यामधला एक गुन्हा जो आहे तो जवळी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा जो आहे तो मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तिला जामीन जो आहे तो मिळालेला आहे। खरं तर न्यायालयाने तिला काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटीवर हा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय नाशिक जिल्हा सोडून जाऊ नये आणि तपास अधिकाऱ्यांनी जी कागदपत्र मागितलेले ते आवश्यक कागदपत्र जे आहे ती सादर करावी, अशा काही अटी ज्या आहेत त्या तिला देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर 50,000 रुपयांचा जात मुचलक्यावर निदा खान तिला हा सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखावून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा जो आरोप आहे तो निदा खानवर करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी तिच्यावर 2 गुन्हे जे होते ते नाशिकमध्ये दाखल करण्यात आलेले होते। मात्र आता यामध्ये तिला जामीन मिळालेला आहे, तिला दिलासा मिळाला आहे, परंतु न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय तिला नाशिक सोडता येणार नाही। त्याची महत्वाची जे निरीक्षण आहे ते न्यायालयाने नोंदवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।